इयत्ता 5वी विषय मराठी. प्रथम घटक चाचणी परीक्षेसाठी इयत्ता 5वीचा मराठीसाठी आपल्याला पाठ क्रमांक 1 ते पाठ क्रमांक 8 असे पाठ परीक्षेसाठी आहेत. प्रथम घटक चाचणी परीक्षेचा पेपर आपला 20 गुणांचा असणार आहे. ह्या परीक्षेसाठी आपण आता थोडी उजळणी करणार आहोत. यामध्ये बंडूची इजार या पाठामधील प्रश्नांच्या उत्तरांचा आपण सराव करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे की इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची? आता इजारीची चड्डी झाली यात चूक सगळ्यांचीच झाली, परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली, कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले ते तिने बंडूच्या बहिणीला, आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते. अशा रीतीने या पाठामध्ये आपल्याला महत्त्वाचा असणारा असा हा एक प्रश्न होता. त्यानंतर बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली तर ती आखूड झाली असती, तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते याचे मार्ग आपल्याला सुचवायचे. हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे. ते याचं उत्तर लिहित असताना तुम्ही पुढील प्रमाणे लिहू शकता की बंडूची इजार आखूड झाली तर तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता आणि इजार कमरेत उसून काही इंच लांब करतासुद्धा आली असती. यानंतर आपण सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठावर आधारित प्रश्नांच्या उत्तरांची उजळणी करूया. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर आहे कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचा दबदबा निर्माण केला. पुढील प्रश्न आहे कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर आहे कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. यानंतरचा प्रश्न आहे कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले. पुढील प्रश्न आहे कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर आहे आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. पुढील प्रश्न आहे कविता कोणत्या धावपट्टूला आदर्श मानते? उत्तर आहे कविता पी.टी. उषा या धावपट्टूला आदर्श मानते. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर आहे कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची. तर आपण या पाठातील थोडक्यात उत्तरांचा सराव करणार आहोत. कविताला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? उत्तर आहे कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपट्टू म्हणून उदयाला आली. सावरपाड्यासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपट्टू म्हणून नावारूपाला आली, त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात. पुढील प्रश्न आहे कविताला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर आहे चीनमधील गुआंगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली. त्यावेळी 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्णपदक एका सेकंदाने हुकले होते. त्यामुळे निराश झालेल्या कविताच्या आईने समजूत काढली. यामुळे कविताला दिलासा मिळाला. पुढील प्रश्न आहे कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? उत्तर आहे आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढाताणीतूनच सुटका व्हावी म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व तिच्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला. पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू. तर या पाठातले आपण समानार्थी शब्द अभ्यासूया. माय म्हणजे आई, गहिरे म्हणजे खोल किंवा गडद,
लेक मुलगी, क्रीडा म्हणजे खेळ, बळ म्हणजे शक्ती आणि वडील म्हणजे बाप. यानंतर या पाठातील आपण पण हे प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करणार आहोत. उदाहरणार्थ पण याच्यामध्ये आहे वेगळेपण, लहानपण. दार हा प्रत्यय लावल्यानंतर चमकदार, बहारदार. पणा हा प्रत्यय लावून कमीपणा, शहाणपणा हे शब्द आपण तयार करू शकतो. पणी हा प्रत्यय लावून लहानपणी, जागेपणी हे शब्द आपण तयार करू शकतो. ईक हा प्रत्यय लावून आर्थिक, व्यावहारिक हे शब्द तयार होतात. तर ईद हा प्रत्यय लावून अखंडित आणि सदोदित हे शब्द तयार झालेले दिसतात. यानंतर मुंग्यांच्या जगात या पाठामध्ये आपण एका वाक्यात उत्तरे द्या यांचा सराव करूया. पहिला प्रश्न आहे, कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते? उत्तर आहे, मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून कीटक वर्गात मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. दुसरा प्रश्न आहे, मुंग्या गंध. उत्तर आहे, अन्नाचा साठा सापडल्यावर वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकण सोडतात. पुढील प्रश्न आहे, मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? उत्तर, स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. यानंतरचा प्रश्न आहे, मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात? कडकडून चावा घेऊन, विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट आम्लांचा फवारा करून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात. संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या काय करतात? संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग घासतात. एखाद्या मुंगीला चिरडले तर काय होते? एखाद्या मुंगीला चिरडले तर अधिक प्रमाणात गंधकण सोडले जातात. यानंतर या पाठातील मुक्तोत्तरी प्रश्न आहे, या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण किंवा वैशिष्ट्य तुम्हाला आवडली ते लिहा. मुंग्यांचे गुण आहेत उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार. आणि मुंग्यांची वैशिष्ट्य आहे त्यांच्या अंगात रासायनिक कण असतात. त्यायोगे मुंग्या एकमेकींशी संवाद साधतात. स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यास मुंग्या तत्पर असतात. स्वतःच्या संरक्षणासाठी मुंग्या विषारी दंश करतात व आम्लाचा फवार शत्रूवर सोडतात. काही जातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. मुंगी हा समाजप्रिय कीटक आहे. यानंतर माहेर या कवितेमधील प्रश्नांच्या उत्तरांचा आपण सराव करूया. प्रश्न आहे, कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर आहे, कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे. पुढील प्रश्न आहे, या नदीकडच्या मातीचा प्रकार कोणता? या नदीकडची चिकन माती आहे. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे. पुढील प्रश्न आहे, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कुठे जाणार आहे? उत्तर आहे, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, स्त्रीचा भाऊ स्त्रीला माहेरी नेण्यासाठी कोणते वाहन आणणार आहे? उत्तर आहे, स्त्रीचा भाऊ स्त्रीला माहेरी नेण्यासाठी रथ आणणार आहे. रथाला कोण झुंपणार आहे? रथाला नंदी झुंपणार आहे. पुढील प्रश्न आहे, काय ते लिहा. ओठा बांधण्यासाठी उपयुक्त माती. उत्तर आहे, चिकन माती. लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजीचे. बहिणीला नेण्यासाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ. यानंतर अरण्यलिपी या पाठामधील प्रश्नांच्या उत्तरांचा आपण सराव करूया. अरण्यलिपी म्हणजे काय? जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खानाखुणांना अरण्यलिपी असे
म्हणतात? पुढील प्रश्न आहे, वाघांची गणती कशावरून केली जाते? वाघांच्या पावलांच्या ठस्यावरून वाघांची गणती केली जाते. पुढील प्रश्न आहे, जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात? उत्तर आहे, जंगलात हरिण, सांबर, काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात. पुढील प्रश्न आहे, पाणवठ्यावरील ओल्या मातीत काय आढळते? उत्तर आहे, पाणवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पशुपक्ष्यांच्या पाऊलखुणा आढळतात. पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचा ठसा सुबक दिसतो? उत्तर आहे, जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो. वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते? उत्तर आहे, आपल्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पालापाचोळ्यातून चालत नाही. तो पाऊलवाटेवरून किंवा नदी नाल्यांच्या पात्रातून वाळूवरून चालतो. अशा पाऊलवाटा किंवा नदी नाल्यातली ओली वाळू तपासावी. त्या मातीत वाघाचे पाऊलठसे आढळतात. त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते. पुढील प्रश्न आहे, वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो? उत्तर आहे, वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात तर त्यांच्या मागच्या पंज्यात फरक असतो. वाघाचे मागचे पाय चौकोनी असतात तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात. पुढील प्रश्न आहे, शिकार झालेले प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते? उत्तर आहे, काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस, नखे व हाडे आढळतात. या न पचलेल्या भागांचे निरीक्षण केले की शिकार झालेला प्राणी कोणता होता हे ओळखता येते. यानंतर प्रियबाई ह्या पाठातील प्रश्नांच्या उत्तरांचा आपण अभ्यास करूया. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय होते? पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने असे आहे. पुढील प्रश्न आहे, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले? उत्तर आहे, पत्र लिहिणाऱ्या मुलीने स्वतःचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात लिहिले आहे. उर्मिला आनंदाने का उडाली? उत्तर आहे, टी व्हीवरच्या बातमीत आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्यामुळे ती आनंदाने उडाली. उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे? उत्तर आहे, उर्मिला सध्या 5वीच्या वर्गात शिकत आहे. पुढील प्रश्न आहे, उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत? उत्तर आहे, उर्मिलाने 3रीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत. उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यांवरून कळते? उत्तर आहे, तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झाला आहे. या पत्रातील वाक्यावरून उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कळते. उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला व का? बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून उर्मिला आनंदाने अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती. पण फोन लागेना. तेव्हा आजोबांनी उर्मिलाला सांगितले की फोनचे काही खरे नाही, त्यापेक्षा बाईंना पत्र लिही. हा सल्ला आजोबांनी उर्मिलाला दिला कारण पत्र बाईंना कायम आठवणीत राहील. पुढील प्रश्न आहे, 5वीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला? 5वीत आल्यापासून उर्मिला शाळेला एकटी जाऊ लागली. तिला एकदम आपण मोठे झालो आहोत असे वाटू लागले. 5वीत गेल्यापासून उर्मिला अभ्यास तर करतेच व भरपूर खेळतेही. ती दररोज संध्याकाळी जवळजवळ 2 तास मैदानावर खेळते. 5वीत आल्यापासून हा बदल उर्मिलात झाला. पुढील प्रश्न आहे, उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे? उर्मिलाने पत्रात बाईंनी गाऊन शिकवलेल्या कवितांचा व स्नेहसंमेलनात बसवलेल्या नाटकांचा उल्लेख केला आहे. तसेच बाईंनी सहलीला घेतलेल्या भन्नाट खेळांचा उल्लेख केलेला आहे. उर्मिलाने पत्रात बाईंच्या घराबाहेरच्या गुलमोहराचा उल्लेख केलेला आहे. तसेच स्वाती, जय व सलमा या मित्रमैत्रिणींचा उल्लेख केलेला आहे. 5वीत आपल्यात कोणता बदल झाला हेही उर्मिलाने पत्रातून सांगितले आहे. अशा रीतीने आपल्याला
प्रथम घटक चाचणीसाठी असलेल्या पाठांचं आपण प्रश्नांची उजळणी केलेली आहे. त्याचबरोबर या पाठामध्ये काही नाम आलेले आहेत, त्या नामांविषयी पण आपण जाणून घेणार आहोत. उदाहरणार्थ की खालील वाक्यातील नामे ओळखा. बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. या वाक्यामध्ये बंडू, इजार आणि बोटे ही नामे आहेत. दुसरं आहे आईने इजार एका कोनाड्यात फेकली. या वाक्यामध्ये आई, इजार आणि कोनाडा ही नामं आहेत. पुढील आहे माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. या वाक्यामध्ये माणूस आणि मुंग्या ही नामं आलेली आहेत. पुढील वाक्य आहे आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. यामध्ये कविता, भारत, धावपटू ही नामं आलेली आहेत. त्याचबरोबर या पाठामध्ये आपल्याला काही सर्वनामंसुद्धा आलेली आहेत. ती सर्वनामं आपण कशी ओळखायची त्याचा अभ्यास करूया. ते बाजारात गेले. या वाक्यामध्ये ते हे सर्वनाम आहे. दुसरं वाक्य आहे तुला त्यांनी हाका मारल्या. या वाक्यामध्ये तुला, त्यांनी ही सर्वनामं आहेत. पुढील वाक्य आहे आम्ही जेवत होतो. या वाक्यामध्ये आम्ही हे सर्वनाम आहे. पुढील वाक्य आहे त्याचा आवाज गोड आहे. या वाक्यामध्ये त्याचा हे सर्वनाम आहे. यानंतरचं वाक्य आहे मी स्वतः झाडून घेतले. या वाक्यामध्ये मी आणि स्वतः हे सर्वनाम आहेत. तर आपण प्रकल्प पूर्ण करूया. या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम आलेलं आहे. अशा रीतीने आपण मराठी विषयाची उजळणी केलेली आहे. सगळ्यांनी व्यवस्थित आपला पेपर लिहायचा आहे. धन्यवाद.